आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आषाढी एकादशीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी पॉडकास्ट मालिका सुरू होणार। उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म हा पॉडकास्ट महाराष्ट्राच्या भेटीला येणार। दर महिन्याला एका विषयावर पॉडकास्ट होणार। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप, तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। कोंढवा अत्याचार प्रकरणामध्ये कुरिअर बॉयचा अँगल खोटा, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, सूत्रांची माहिती तर मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं। उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर, विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्या मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा होणार। मंदिर प्रशासनाकडून शासकीय महापूजेची तयारी पूर्ण। मायक्रोसॉफ्टचा अखेर 25 वर्षांनंतर पाकिस्तानला अलविदा, पाकिस्तानमधील सर्व कॉर्पोरेट ऑपरेशन्स बंद करण्याचा मायक्रोसॉफ्टचा निर्णय। ऑपरेशन सिंदूर वेळी 3 शत्रूंशी झुंज सुरू होती, लष्कर उपप्रमुखांची माहिती। ऑपरेशनच्या वेळी भारतीय युद्धसज्जता आणि तैनातीबद्दल पाकिस्तानला चीनकडून महत्त्वाची माहिती। तर लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांचा खळबळजनक दावा। तिबेट संबंधी मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप नको, चीनचं भारताला आवाहन, तर केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या वक्तव्यावर नोंदवला आक्षेप। बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीसंदर्भात केलं होतं वक्तव्य। पुढील 3 दिवसांसाठी कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, किनारपट्टी भागामध्ये पावसाचा अधिक जोर। खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर।